काय मांडलं, काय बनवली स्वयंपाक? झालं सगळं. वड्याची भाजी बनवली आणि आता फक्त रस बनवायचा राहिला आणि झालं मग सगळं. वाढतोच रस. झाला बनला का वाढतो. कर मग पटकन रस बनव पटकन. जवाई घाई करून राहिले. जावाचं आहे म्हणते, दुकानावर जायचं आहे म्हणते, असे म्हणून राहिले. कर पटपट. हो बनवतो. जवायले घाई बी खूप आली बाप्पा. आले कसे न चालले कसे, जातो 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 असे राहते का जवाई. जरासं आले आता मानापानासाठी बोलावलं आपण, आले तर जरासं राहावं चांगलं धीरीनं. धीर तर आहेच नाही जवाया म्हणजे जरा बी. माहित नाही का तुला जवाई कोण्या रीतीचे आहेत तर. जर राहिलो ना आपण तिथं 20-25 दिवस, वागले का जराशे बी चांगले? जराशे जवळ येऊन बसले का, जराशे बोलले का, जराशे आता इथं राहतील काय मग ते? तू विचार कर. हो बापा. निरा ललिताच्या मागं सारा कट्टा ललिताच्या मागं सारे कामं तिले करा लागे बापा. सासू तर बस भल्ली ऐतकव सासू आहे बापा. ते जरासंही करू लागत नाही. असं राहते का सुना घरी आले म्हणजे काय सासू आरामच करते का निरा? हा पहिले केलंच नसन का तिनं. आता लेकराचं तर ते कामात राहिली तर लेकराचं दुधा आहे तर करून द्या जरासं. ते नाही बापा. हा काय आणि आपण ललितालेच बोलत राहू, ललितालेच बोलत राहू बापा. मी आली का तिला सुखानं राहू नाही देऊ. तिले तिकूनही वन इकूनही वन करू मी. मला काय माहित, मला वाटे का माझी पोरगीच तशी आहे बापा. पण आता समजलं मला का ते तिच्या घरचे तसे वागते म्हणून ते तसे वागते. नाही तर ललिता काही एवढी बेकार नाही आहे. आता नाही करून बापा मी मा पोरीले कधी वन. मा घरी येईन ना ते आली का तिला 10-15 दिवस चांगलं मस्त खाऊ पिऊ घालून लाडानं आणि मन जाय बाई म्हणून. आणि जास्तच काही केलं ना त्यानं आता तर आता मी त्याला बी बोलन. समोता माहिती तर मी बोलनच आता एक दिवस. मला तर रागच आला त्या दिवसचा. पोरानं जराशी शिकेली तर धुवून नाही दिलं, तिले बोलावलं तिने. मी धुवून देतो म्हणून मला धुवू दिलं तिनं. असं नाही तुम्ही नको धुवा बाई, राहू द्या मी धुवून घेतो असंही नाही. थोडा तर आहेच मा मनामध्ये. आता होऊ द्या काही आणि ललितानं सांगू द्या मला. मी जातो चांगली धुनकतो सारायची साजरी. रागच आला मला आता. राहू दे, आपल्याला बोलायची गरज नाही. तेच करते काय आहे त्याचा हिसाब तेच घेते बरोबर. आपण बोलू तर वायशी होऊ. मग तुझे माय बाप बोलले अजून तिलेच बोल होते. त्याच्यापेक्षा तिले सुधरू द्यावा. हा आपण इकडून लागन तर भरोसा द्यावा तिले. तू जे करतो कर बाई, आम्ही तुझ्या याच्यात सामील हाव. तुले आम्ही साथ देईन. तू जसं करतो तशी कर, पण गलत नको करू, चुकीचं नको करू. जे सही आहे सत्य आहे ते कर. तुझ्या सत्यामध्ये आम्ही हमेशा सहभागी राहू असं आपण तिला दिलासा देऊ. आणि जास्तच काही पाणी डोक्याच्या वरतून गेलं तर मग इकडे येऊन जाय. पण आपल्याला नाही बोलायचं. मग लागन तर शेवटी आखरी थरावरती गेले तर मग बोलायचं आपल्याला. हे उली आपलं बोलणं बरोबर नाही, परवडत नाही. हो करते ललिता बरोबर घेते त्याला आडव्या हातावर. आपण होतो म्हणून तिनं तमाशा नाही झाला पाहिजे घरी म्हणून ते उभी राहिली. ते बरोबर घेते त्याला. ते येतेच तुती मग ते. झालं काय काय करते बुवा? का 56 भोग बनवते का माझ्यासाठी? तर एवढा टाइम लागून राहिला. मला आपल्या तिकडे गावाकडे जायचं आहे, दुकानावर माल सामान आणायचं आहे. काल अर्धा आणला थोडंसा, आज अजून आणायचं आहे. बातच सरते आता, ग्राहक जास्त लागते आता दुकानावर. तर लवकर आठवाले लाव बुवा, करायला लाव. जाण तू बी जराशी, जाण मदत करू लागणं जराशी. एकटीच करून राहिली तू. तू तर बसली मस्त थापकन. जाय ना करू लाग जराशी मदत. कर पटपटन, आण वाढ चाल पटकन. हो झालंच आहे. किती घाई करून राहिले पण तुम्ही. गाई म्हणजे कामं राहते मला तिकडे. मला 56 भोग नाही पाहिजे. मला साधं सुधं जे आहे ते बनवा द्या म्हणा आणि चाल पटकन. काही 56 भोग नाही बनवत तुमच्यासाठी. तुमची लायकी तरी आहे का 56 भोग खावाची? लायकी? मग लायकी काढासाठी आणलं का तुला मला इथं? चांगली बोलणं जराशी. हा खाण्यापिण्यामध्ये मी लायकी पाहिजे काय? मग मी बोललो म्हणजे मग म्हणतो बोलते तूच बोलतो पहिले ना. मग म्हणतो तुम्ही बोलतात मी भांडतो. आता लायकीची काय गोष्ट आली इथं? मग बोलली म्हणजे जीवारी लागते तुमच्या. मग उगे मुगे बसा, चुपचाप बसा. करूनच राहिली ना माझी, करूनच राहिली ना. मी याले झोपून देऊन राहिली होती मी इथं. आता जातो मी, करू लागतो मी. घाई किती करून राहिले. एवढी घाई बापा, एवढी घाई. काय परून चाललं का दुकान? आहे ना माझं सामान, उद्या घेऊन ये जा. घरी झोपून राहिला तेव्हा नाही काम येत तुम्हाला. आता इथं आले तर भलं काम सुचून राहिलं तुम्हाला. मी येत नव्हतो. मला नाही पाहिजे होता मानपान भानपान काही. तूच आणली मला. मग तूच उलटी शेती बोलून राहिली काय मध्ये? मी काय उलटी शेती बोलून राहिली तुम्हाला? आता करून राहिली ना माझी घाई तर तुम्हीच करून राहिले. थांबा जराशे होते. जाय तू करू लाग पटापट. झोपला ना आता तो? जा करू लाग. बसली आहे महाराणी वाणी. हो करू लागतो. झालं पंधराच गोष्टी तर रसही बनवून गेला. आई किती वेळ आहे? झालं बाई झालं ललिता, झालं. रसच होता बाकी करायचा. झालं. दे हात धुवाले जवायले पाणी आणि वाढ तुम्ही इकडे ताट. ठीक आहे आई वाढ. घाई करून राहिले ते. झालं नाही काय करून राहिले. हो बापा काय झालं हो जवायले? का एवढे घाई करते तर आरामशीर करूही देत नाही बापा. हा केली तरी मी आरामशीरच केली. मी अजून हाबुडबड केली असती, अजून खराब झालं असतं तिकूनही जवाई बोलले असते मग. झालं नाही झालं, खराब केलं, असं बनवलं तसं बनवलं. जाऊ दे नाही करू दे ना ते
त्याच्या नांदी लागा लागते का आपल्याला? तू बरं झालं, तू आरामानच केलं, तुझ्या टाइम तू घेतलं तर आरामानं केलं, झालं ना सगळं? हो बापा, झालं सगळं झालं. हा ना जवाई बापू, द्या हात द्या. आता हात कायले हो रे? अंगठी गिंगठी कायले? मामाजी नाही पाहिजे होतो, काही गरजच नव्हती मामाजी. कपडे दिले तुम्ही, एवढं चांगलं 56 भोग्याचं जेवण बनवलं. आता या अंगठीची काही अपेक्षाच नव्हती मध्ये, अपेक्षा आहे बी नाही. नाही नाही असू द्या, राहू द्या, नको, नाही पाहिजे मध्ये. घ्या ना आता, कोण घ्या, देऊन राहिले माय बाबा प्रेमानं. नाही नाही म्हणा लागत, मान होईया, घ्या. हो जवाई बापू, मान होईया, मानाले मना नाही करायला लागत. घ्या, आणा, हात द्या, बोट द्या, देतो घालून मी स्वतः. नाही नाही मामाजी, हाती देऊन द्या. मी 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 घालून घेईन, घरी गेलो म्हणजे मी घालून घेईन. नाही, मीच घालून देतो स्वतः. आणा, द्या, हात द्या, द्या बरं इकडे, करा हात, करा इकडे, देतो मी घालून. घ्या जावई बापू, घालून घ्या. तुमचा हक्काचा मान होया, घ्या. आता आमची परिस्थिती नाही तेवढी म्हणून हे चांदीची, नाही तर सोन्याची केली असती परिस्थिती. जर चांगली राहिली असती, सगळं राहिली असती, रगड राहिलं असतं तुमच्यासारखं आम्ही तर चैनच केली असती मस्त सोन्याची. परिस्थिती राहे या ना राहे मामीजी, मामाजी, तरी कधी मनात असलं तरीच देते कोणी. कोणी नाही देत, किती परिस्थिती चांगली राहिली तरी बी देत नाही. कोणी कोणी देते बी, कोणी कोणी नाही देत. तर तुम्ही तुमचं मन मोठं, हा, जरी तुमची आर्थिकरित्या तुम्ही खालावली आहे पण मनानं मोठे हा, म्हणून तुम्ही केलं एवढं. हे एवढे चांगले कपडे, हे एवढं चांगलं जेवण, हे अंगठी, तुमचं मन मोठं आहे म्हणून तुम्ही केलं. पण माया बी मन लहान नाही, माया बी मोठंच आहे. असू द्या, राहू द्या. ते अंगठी तुम्हालाच काम येईल, प्रगतीच्या साक्षरतेसाठी काम येईल. राहू द्या, मला नाही पाहिजे. लागन तर मी तुम्हाला देतो, पण मला नाही पाहिजे. राहू द्या, मला नको द्या तुम्ही. बापा बापा, एवढे कसे सुधारले जावई? कुठून निघाला माया सूर्य? घ्या घ्या जावई बापू, घ्या. हो आणा जवळ बापू, आणा, हात द्या, द्या, घ्या घ्या घ्या. नाही नको म्हणा. नाही म्हणा लागते का हो याच्यासाठी? भाऊजीनं कसं घेतलं चुपचाप? तुला माहित आहे काय, दादाने चुपचाप घेतलं का काय म्हणून घेतलं तर? पण घेतलं ना, घालून आले ना तिकून, चैन घालून आले ना. हा, ते नाही दिसलं का तुम्हाला? दिसली तर असं ना गळ्यात चैन त्याच्यावाल्या आले ना घालून. तसं म्हणलं का द्या मा हातात, मी घरी जाऊन घालतो तुमच्या वाणी. घ्या, देते मा बाबा घालून, तर घ्या. तशी साक्षगंधात दिल्लीच होती मी घालून, आता मा बाबा घालून देते, घ्या. आणा जवळ बापू, द्या हात. बरं बा मामाजी, घ्या, द्या बा घालून. घ्या ना मामाजी, तुम्ही जेवा सोबतच. जेवा जेवा, तुम्ही जेवा, मी नंतर जेवा. बरं मामाजी, ठीक आहे. आम्हाला निघावी लागेल आता. जेवतो आणि निघतो. राहिले असते तर तुम्ही घाई भल्ले करून राहिले जवळ बापू. तसं नाही मामाजी, ग्राहक खूप लागते आता, लय ग्राहक येते आता. तर रिकामं सोडता येत नाही दुकान. आणि माल सामान संपलं तर पटकन आणावी लागते, नाही तर वापस जाते गिराईक. हो हो, ग्राहक लागत असं ते आता. हो, आणि वापस गेले तर मग आपलं ग्राहक तुटून जाते. बरोबर आहे तुमचं. हो हो मामाजी, तिथूनच ना. हो, तिथूनच पकडतो आम्ही गाडी. भेटेल ना आता गाडी? भेटते जवळ बापू, भेटते. गाड्या चालूच राहते, गाड्याचं टेन्शन नाही भाऊ. इथून गाड्या चालूच राहते, भेटते. कोणती गाडी भेटते, पण चांगली खाली गाडी पाहिजे, जागा भेटली पाहिजे अशी. लेकरू संग काय. ललिता जवळ तर एकदम सुधरूनच गेले व. हा, एकदम असे बापा दाईत मनाचेच झाले. नाही पाहिजे, प्रगतीच्या साक्षरणासाठी ठेव जा. बापा बाबा, कुठून एवढा सुधार आला जवळला आत्ताच्या आता? काय नाही, अशी राहते जवळची जात. हा, या जवळची जात तुम्ही ओळखली, सुधारले नाही ते. भेटलं म्हणून गोड गोड होय बोलले. असे राहते जवळ. भेटलं का नाही, सासू सासऱ्याकडून भेटते ना, तेव्हा असे गोड गोड बोलते. आणि जर आता तुम्ही नेलं नसतं ना, यायला आणलं नसतं धोंड्या करायला, ही चांदीची अंगठी नसती दिली ना, तोंड फुगलं असतं त्याचं. हो, तिकून तोंड फुगलं असतं. आणि दिलं तर नाटकही करते. नको नको, नका नको, नाही 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 नाही. मग कायले नाही नाही करावं मग? जाऊ दे, नाही तशीच आहे ते. नाटक होय करते ते. म्हणते ते काय म्हणते इंग्रजी म्हणजे फॉर्मॅलिटी ते होय. नाही 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 बयात मी किती साजरा, मी किती समजदारा हे दाखवते. नाही तर सुधारले काय ते. आता घरी गेल्याबरोबर पाय बरं मला कसे टोमणे वाटते तर. हे पाय ललिता, जास्त बोलत नको जात जाऊ. हा, ते बोलले तरच बोलायचं. जास्त असं बोलायचं नाही, जास्त झगडा भांडणं करायचे नाही. आणि कामं जास्त एवढी करत नको जात जाऊ. ते पाय तू जाऊ बिमार पडते कामं करू करू. तशी तू नको करू. होते तेवढं करा आणि बाकीचं राहू देवा, मग संध्याकाळी करा. पण एकदम काम करू 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 तिथं काय बिमार पडायचं? बिमार पडली तर माहेरी पाठवून देते. तिला बिंदुले माहेरी दिलं पाठवून बिमार पडली तर. आता साजरी होऊन आली, आता तू इकडे आली तर तिथं तेच करत असन तू सासू, तू एक काम नाही करत. हा, तर झगड्या भांडणं करत नको जात जाऊ, बोलत नको जात जाऊ जास्तीची. चांगले प्रेमानं राह. आणि जास्त झालं डोक्याच्या वरतून पाणी गेलं तर मग मला सांग. मी आता तर मी आता तर मला तर मनात रागच आहे ललिता. आता मी येईन ना, चांगले धुणकडूनच काढतो त्या सासूले. आई तुला काही बोलायची गरज नाही. मीच त्याला काफी आहो. मी आता तून बाबा घरी होते म्हणून मी शांत राहिली. आता तुमच्या देखत काय मी झगडे भांडणं करू म्हणून मी शांत राहिली. ते बोलले तर मी ऐकली. आता ऐकन काय मी?
मी येवाच्या एवढेच ते स्पष्ट सांगितली. हो काही बोलायचं नाही म्हटलं, तिथं बोलले गेले तर पाहिजेच म्हटलं तुम्ही. म्हणून वय हे सुधारायला कसे चांगले राहिले का नाही. मध्ये काय म्हणते, जाय ना म्हणते, मदत करू लागलं म्हणते, तू आले असे म्हणते. नाही तर म्हणते काय असे. हा तसं आहे ते. मी बरोबर ताब्यात ठेवतो, नाही मी बरोबर मुठीत ठेवतो त्याले. तुले आणि बाबाला बोलायची गरजच नाही, मीच सगळं आटपून घेतो. हो बाई, त्या बाबी तसंच म्हणे, आपल्याला बोलायची गरज नाही म्हणे, आपण बोललो तर व्हायची हो म्हणे. मग अजून तुलेच बोलन, माय बाप तुझे बोलले, माय बाप तुझे बोलले. मग बरोबर आहे बाबाचं. मग तुले मला बोलले का नाही तर मला जास्त राग नाही, आणि तुले बाबाला बोलले तर मला भला राग येते. मग माहिती तर मग अशी सणकून जाते, मानसिक संतुलन बिघडून जाते. मग म्हणून म्हणतो तुम्ही अलग राहा, तुम्ही काही बोलू नका. हो आणतोय 5,000 बाई, आता एका महिन्याच्या नंतर, एका महिन्याच्या आतच बातच तो 5,000 देऊन देतो. तो ठेवत नाही. राहू दे नाही, काय तो ते 5,000 भुलून जाय, गोष्ट नको काढू. 5,000 करून भुलून जाय. हे यायनं दिले होते मापाशी, भुलले ते. ल 2 महिने झाले मापाशीच होते. आता राहू दे ना, वाचले असं नाही त्याच्यातले काही, तर आता तुला खाऊ पिवाले का नाही. आता काय माहीत बापा त्या बाबापाशी किती वाचले. आता तर तुम्ही गेले म्हणजे आता विचारतो किती वाचले, काय वाचले तर. आणि आता पाहतो, वावर गिवर पाहतो, करतोच आता. वावर केल्याशिवाय आपली गत नाही. हे मजुरीनं, हातमजुरीनं काही जमा राहत नाही. कर वावर कर, मी देतोच अजून हात आसरा मी लावतो. हा मी आता जातो आणि आता दुकान सुरू करतो माया, आणि लावतो मी तुले हात आसरा. तुम्हाला आता प्रगतीचं लग्न धूमधडाकानं करायला लागन, जेव्हा आले काही सोन्या नानाचं करायला लागन ना. ललिता झालं, चाल. बरं मामाजी, चला निघतो, या मग. हो हो चला. हा ओके लढू नाही. चाल घुमू चालतं, चाल घुमाले चालते परी बाई. काऊन बिंदू, काऊन लढून राहिली ते. मी भांडे घासू का इले घेऊ वाटे बाई. आणि इले मायाईनं पाडून ठेवली सवय. हा मायाईनं घेतलं कडीच चालली पुऱ्या गावामध्ये घेऊन, आणि इले घुमाची सवय पडली. आता ते तशीच म्हणून राहिली, मला कडीच घे आणि घुम. अशी सवयच नाही पाडायला लागत लेकराले. असे खाली खेळत राहू देवा साजरे, म्हणून मी धरत नाही लेकराले, खाली खेळू देतो. तर तुम्ही म्हणता लेकरू नाही धरत. सवय पडून जाते लेकराले. मग आणि मग कधी मी राहिली मग तुम्हाला तसा आकात होते ना. आईले मोठा लाड हिचा. हा घेतलं, उठली गावात हे. हो आई उठली, आण दे, नेतो तिले दुकानात. घेतलं का चालली पुऱ्या गावामध्ये गोष्टी करत आणि हे मस्त मग आईच्या कडीवर बसून मस्त मोठं पाय सारे बाया आईच्या संग बोले, बाई परी. बस तिला तशीच सवय लागली. दे आता, दे माझ्यावर दे आता. थोडे दिवस तर ते तशीच करन. आता सवय लागली तर सवय मिठताच मिटन. आणि दे माझ्यावर, नेतो मी तिला तिकडे. तू कर काम. हो घ्या आता बाई, ते तशी राहणारच नाही, मला काम करू देणार नाही. घ्या न्या, फिरवा जरासं तिकडे. तिने चड्डी नाही घातली काय? घातली आहे ना, लहान आहे दिसत नाही. घ्या न्या आण दे. चाल व बाई परी, चाल फिरायला. तू आजीनं पाडून ठेवली तुला सवय. अरे आली काय? लवकरच आले ना मदन, लवकरच आला. मी म्हणली का उद्या या बापा. काय ले अजून आज रातभर राहू तिथं फालतू टाइमपास करायले. हा सासूरवाडीत गेलं म्हणजे टाइमपासच होते. काय काम राहते का तिथं? इकडे माझ्या दुकानाचं काम आहे, तर म्हणून मी करायला लावलो. घाईनं पट करा म्हटलं, जायचं आहे मला. केलं त्यानं काय आलो. काय रे घाई करायला लावला? आरामानच करू देता, रातभर राहून जाता. काय होत होतं रातभर राहिला असता तर इथं आहे ना बोलली का? परून चाललं होतं का तो तुझ्या दुकान? दिमाग नाही तुले बी? मारायला घाईनं गेला आणि घाईनं आला. हे पाय, रातभर राहिलो होतो तेच होतं, आणि आता आलोय तरी तेच होतं. घाईनं केलं त्याचा टाइम वाचला, माय टाइम वाचला. ते बी कामी लागले. नाही तर मायातच गुंतून राहिले असते. जवायला हे दे, जवायले ते दे. आणि माझे सासरे, माय मामाजी हा जेव्हा मापाशी बसून गोष्टी सांगत राहिले दिवसभर, मग त्याचे काम अडलं ना. आता झालं ते बी मोकळे, मी बी मोकळा. म्हणून काही राहणं फायदा नाही कोणाच्या घरी. असं काय? हो धुय मग हात पाय घे जा. ललिता मांडो चहा घे. मी आता तिकडून आले ना, मी चहा मांडू काय बापा? काऊन आता बाई बिंदू ताई नाही काय? परीत आहे ना बिंदू ताई, काय करून राहिल्या? तर पडले का बिमार? तिला काय बिमार पडायला लावतो? भांडे घासून राहिली इथे, हे रडत होती म्हणून मी इले घेऊन बाहेर चालली. नाही म्हटलं इथं आल्या का बिंदू ताई हमेशा बिमारच पडते, म्हणून म्हटलं का अजून पडलं काय बापा बिमार? पण तिचे दुश्मन बिमार होतेच आहे आता, कोणाले बी सर्दी खोकला. चल होय घरामध्ये जा, हात पाय धुई ना, मानच्या त्याला देईन तू इथे. हो आता बाई ठीक आहे. मी माईच्या घरी गेली तर आयता चहा भेटला मला. आणि पाय सासरची पायरी चढल्या बरोबर सासून सांगितलं काम, तूच चहा बनवून तूच पे. या फरक राहते माहेरचा आणि सासरचा. जाय मग तुला माहेर नेऊन देऊ का? चाल उलट्या पाय तुला माहेर नेऊन देतो. आयता भेटते ना तुला तिथं. चला तुम्ही नको जास्त बोला. चला थांबले राहिले माय गोष्टी ऐकत. नीरा झगड्यावर गोष्टी ऐकते उली बाय काय.
तुमचं मस्त आहे बा. सासूरवाडीत गेले तर तिथे आयतं भेटते, माहेरात आले तर इथे आयतं भेटते तुम्हाला. हो मग भेटते तर. भेटते तर मोठे नशीबवान आहे तुम्ही. आमचंच फक्त पेचूक पडते. तिथं भेटते आम्हाला आयतं, इथंच नाही, इथंच पेचूक पडते आमचं. राहा लागते इथंच जिंदगीभर. काय करता? आता राय ना मग. एक गोष्ट सांगलं तिथं, त्या मायबापापाशी पैसे कुठून आले बटे एवढे? चांदीची अंगठी ते बी एवढी महागाची. चांगले खडा वडा टाकला आहे त्याच्यामध्ये. एवढे पैसे आले कुठून बटे? कुठं नाही आले असं. तुम्ही काय विचार करता एवढा? भेटलं ना तुम्हाला जे पाहिजे होतं ते. झालं, उभे राहा, खुश राहा, प्याच्या. आणि जा दुकानावर. भल्ले घाईला आले ना तिकून. माझ्या दुकानात जातो. घ्या आता प्याच्या गोष्टी बंद करा. प्याच्या आणि जा दुकानात. नाही तुम्हाला तोंड नको बंद करू. एक गोष्ट वय, आजपर्यंत त्याच्यापाशी पैसे नव्हते. ते एकाएकी एकदम इथून गेल्याबरोबरच कुठून पैसे आले म्हणतो. तर खर्च तर लागला असंच. कमी खर्च नाही लागत. महागाईचं आहे सगळं. तो विचार येऊन राहिला मला. असं त्याच्यापाशी ठेवले. इथं आले तर काय कंगाल होऊन आलते का ते? पुरे एकटाक करून आलते का ते? पैसे नव्हते का त्याच्यापाशी? मी जबरदस्ती केली म्हणून राहिले ते. तर काय बिना पैशाचे आहेत का ते? असं पैसे हाय त्याच्यापाशी पैसे. आता वावर बिवर पेरतीन ते. आणि हिरस सुटला म्हणता, काय हिरस गिरस नाही सुटला. त्याला करणं होतच. करतोच म्हणे ते. आता इकून गेलो का करतो म्हणे. मी म्हटलं राय नाही हाय, म्हटलं ढोंड्या काय संपते. आणि ढोंड्या संपला इथं मानपान काय कधी बी होते म्हटलं. कर्ज म्हटलं म्हणून हो म्हणे. माय ऐकलं ते. आता पैसे नाही त्याच्यापाशी. हाय तुमच्याच पाशी आहे का? बरोबर चांगलं आहे. तुले कशी साडी दिली? मायगाची दिली का सस्ती सुस्ती दिली? माय काय विचारता? कशी देऊ? मला एक चिंदूकही दिलं असतं तरी मी खुश झाली असती. अशी नाही तुमच्यासारखी रुसन. तुम्हाला भेटलं का नाही मस्त गडा मोठा म्हणून खुश आहा तुम्ही. नाही दिलं असतं तर थबडं फुललं असतं तुमचं. पाहतो काय देते तुझे माय बाप. असे म्हणत होते ना जावाचेच पहिले. घ्या आता. पाहिलं ना? पाहिलं किती मोठं मन आहे माय बापाचं. हो मानलं बा ललिता, मानलं तुझ्या माय बापाला, मानलं बा. आहे मोठं मन आहे. मस्त काय स्वयंपाक बी काय मस्त बनवला होता. पण तुझ्या आई ना तरी खाईनच बनवला होता. स्वयंपाक एक नंबर बनवला होता. पण मस्त बनवला होता. पोटभर जेवण झालं. चांगलं आहे, ठीक आहे. चांगलं वाटलं, खुशी वाटली, चांगलं वाटलं, आनंद वाटला का बा. करतेत माय सासू सासरे बी करते. असे एकदम गयले नाही आहे. मग करतेत ना. खुश झाले ना? त्याच्या आता